नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी. ही चटणी आपण आज मिक्सरमध्ये बनवतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया शेंगदाणा चटणी कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे आणि छान असे आपल्याला हे शेंगदाणे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं, तर इथे मी एक शेंगदाणा घेतलेला आहे. हलकासा थंड झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे. साल सहज निघते म्हणजे हे शेंगदाणे भाजले गेले आहेत. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता इथे हे शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत. आता आपण ह्याची सालं काढून घेणार आहोत. आता इथे मी सर्व शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये सर्व शेंगदाणे घालायचे आहेत. सोबतच 1 चमचा जिरं घालायचं आहे. सोबतच 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता हे तेलावर छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅसची आच मध्यम ते मंद ठेवून हे सर्व जिन्नस खमंग होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच 1 चमचा इतकं मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. आता यामध्ये तुम्हाला घरगुती लाल मसाला घालायचा असेल तरी देखील घालू शकता. तुम्हाला जर का जास्त तिखट आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मसाल्याचं प्रमाण आणखी वाढवू शकता. आता मसालासुद्धा व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होण्याची वाट पाहायची आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला भरडसर असे वाटून घ्यायचे आहेत. मिक्सर आपल्याला पल्स मोडवर ठेवून म्हणजेच मिक्सर चालू बंद करून हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे. इथे आपली सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.